सांगा नाव. महादेव गंगाराम हाके, हाके पाटील उच्चा, ग्रामपंचायतचे सरपंच. हे मला खडेजी झाली होती 11/26/6/14. हे लेफ्ट साईडला. राईट साईडचं मी जानेवारीमध्ये ऑपरेशन केलेले आहे. तर जानेवारीमध्ये मला ते केल्यानंतर 14/19/11 ते काढल्यानंतर मला 5 mm चा खडा पुन्हा बनला. राईट. आणि लेफ्टला हे 11/26/6/14 एवढे खडे झाले. मग मी परेशान झालो. परेशान झाल्यानंतर मी भवानी दापका कर्नाटकमध्ये तिथे गेलतो इलाजासाठी. मग तिथे इलाजासाठी ते दिल्यानंतर मला तिथून तुमचा ह्याचा ॲड्रेस लागला, तुमचा शिवपार्वती. हे मला तिथून ॲड्रेस लागल्यानंतर मग मी भवानी दापक्यावर इथं आलो. इथं येऊन मी सोनोग्राफी करून आलेली होती किलर. इथं दाखवून मग इथला इलाज घेतल्यानंतर मी गावाकडे जाऊन पुन्हा 1 महिना इथलं मेडिसिन घेतल्यानंतर शिवपार्वतीचं 1 महिन्याला सोनोग्राफी केल्यानंतर मला किलर सांगितली नॉर्मल हे सोनोग्राफी. मग नंतर परत मी इथं इलाजासाठी आले औषध. मी आपला रिपोर्ट दाखवतो. तुम्ही बनवासला शिवपार्वती हॉस्पिटल डॉक्टर स्वामीकडे आला होता, बरोबर? तुम्ही 1 महिन्याचाच होमिओपॅथिक इलाज घेतला होता. 1 महिन्याचा, बरोबर. ती तारीख आहे जवळपास 1/8/2025. त्याच्यामध्ये तुम्हाला जे खडे आहेत, तुम्ही उच्चा तालुका मुखेड जिल्हा नांदेड मधले आहात, तर तुम्हाला जो किडनी स्टोन होते लेफ्ट साईडला 11 mm चा अपर कॅलिक्स मध्ये, पुन्हा 26 mm चा रिनल पेल्विस मध्ये, 6 mm चा मिड कॅलिक्स मध्ये आणि 14 लोअर पोलला, असे लेफ्ट साईडला सिच्युएशन होती. आणि राईट साईडला जे की जानेवारीमध्ये ऑपरेशन होऊन परत 5 mm चा लोअर कॅलिक्स मध्ये झाला होता, बरोबर? हे तुमची बिफोरची सोनोग्राफी आहे, बरोबर? ऑपरेशन करून परत एवढे खडे झाले, बरोबर? मग तुम्ही कुठेतरी कर्नाटकमध्ये विलाजाला गेला, तिथून तुम्हाला भवानी दापका, तिथून तुम्हाला रेफरन्स भेटला डॉक्टर स्वामीचा, इथं विलाज घ्या म्हणून. तुम्ही विलाज घेतल्यानंतर 1च महिना घेतला आणि तुम्ही सोनोग्राफी करून आला, बरोबर? तर त्याच्यामध्ये जवळपास राईटचा तर पूर्ण क्लिअर झाला आहे लोअर कॅलिक्स मधला. आणि जे राईट साईडला खडे होते 11, 26, 6 आणि 14 किडनी मधले खडे, जवळपास ते मोठे सगळे क्लिअर झाले. बिलकुल. आणि त्याच्यामध्ये आता फक्त छोटे खडे राहिले. त्याच्यामध्ये 8.4, 4.6, 4.2, म्हणजे ह्या त्याच्या कम्पेअरनुसार फार छोटाले खडे राहिले. म्हणजे 1च महिन्यामध्ये तुम्हाला एवढा फरक पडला, जे की होमिओपॅथिक विलाजाने, जे की तुम्ही पूर्वी ऑपरेशन करून समाधानी नव्हतात. तर बरोबर. तर इथे येऊन तुम्हाला अनुभव काय आला? अनुभव मला मिळाला ना. तर तुम्ही पेशंटला काय सल्ला द्याल? नाही, पेशंटला हेच सांगणार मी आता. आपल्याला आलेली आहे की मी परेशान होतो त्याच्यामध्ये. अच्छा, ऑपरेशन करून बिना ऑपरेशनचं ऑप्शन पहिलं 1 वर्षापासून परेशान होतो. जानेवारीला मी ऑपरेशन केलं. जानेवारी पासून ह्या केलं, त्याच्यामध्ये 1 बनला राईट साईडला, लेफ्ट साईडला 1 होता, ते 3 बनले. त्याच्यामुळे मी परेशान झालो. म्हणजे एवढ्या साध्या सोप्या होमिओपॅथिक इलाजावर तुम्हाला ऑप्शन भेटलं, म्हणजे समाधानी आहात? समाधानी. ओके. तुमचं गाव कोणतं? उच्चा, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. सरपंच आहात तुम्ही त्या गावाचे? ग्रामपंचायत सरपंच कार्य. ओके, धन्यवाद.